श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हटलं की आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते. सकाळी उठल्यावर मंदिरात जाण्याची इच्छा होते. देवघरात दिवा लावावा असं वाटतं. भगवान शंकराची पूजा करावी, बेलपत्र वाहावं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी. आपले कुटुंबीय आनंदी राहावे. घरामध्ये सततची चिंता, ताणतणाव आणि नकारात्मक वातावरण कमी व्हावं अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. पण मंडळी, श्रावण महिना आला की आपण नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या, देवघरामध्ये काय ठेवायचं, दिवा कसा लावायचा, घरामध्ये अशी कोणती गोष्ट करायची आणि जी आपल्या रोजच्या जीवनात सहज करता येईल आणि ज्यामुळे आपल्याला मन शांती आणि सकारात्मक जाणीव होईल. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व समजून घेणार आहोत. आणि मंडळी, शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला श्रावण महिन्यात करता येणारा एक अतिशय सोपा भक्तिमय उपाय सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नाही, मोठा खर्च करण्याची गरज नाही आणि घर सोडून कुठे जाण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध होण्यासारख्या साध्या गोष्टी आणि मनापासून केलेली प्रार्थना, एवढंच याचं खरं महत्त्व आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेणार आहोत. श्रावण महिना म्हणजे फक्त उपाय करण्याचा महिना नाही. श्रावण म्हणजे आपल्या मनाला थोडं थांबायचा, स्वतःकडे पाहण्याचा आणि देवाच्या स्मरणामध्ये काही क्षण घालवण्याचा काळ आहे. वर्षभर आपण संसाराच्या धावपळीत असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, घरची जबाबदारी, मुलांची काळजी, नोकरी, व्यवसाय, पैशांची चिंता, नाती गोती, आरोग्याची काळजी. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सुरू असतं. अशावेळी श्रावण आला की आपण थोडं स्वतःला सांगूया, चला आता काही दिवस तरी मन शांत ठेवूया. सकाळी देवासमोर 2 मिनटं बसूया, स्वामींचं नाव घेऊया, आपल्या घरासाठी चांगली प्रार्थना करूया. मंडळी, तुम्ही लक्षात घेतलंय का? घर मोठं असण्यापेक्षा घरातली वातावरण चांगलं असणं जास्त महत्त्वाचं असतं. एखादं घर खूप मोठं असतं, सगळ्या सुखसोयी असतात, पण घरात सतत भांडणं असतील, प्रत्येकजण चिडचिड करत असेल, एकमेकांशी बोलताना कटू शब्द वापरत असेल, तर त्या घरात मनाला समाधान मिळत नाही. आणि दुसरीकडे एकाच छोटंसं घर असतं, साधं असतं, पण सकाळी देवाचं नाव घेतलं जातं, एकमेकांची काळजी घेतली जाते, घरात प्रेमाने बोललं जातं, तर त्या घरामध्ये वेगळीच शांतता जाणवते. म्हणूनच श्रावण महिन्यात आपण फक्त देवघर स्वच्छ करण्यापेक्षा आपल्या मनालाही थोडंसं स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे शक्य असेल तर घरामध्ये थोडी स्वच्छता करा. देवघर स्वच्छ ठेवा. देवासमोर ठेवलेल्या वस्तू नीट करा. जुनी खराब झालेली फुलं असतील तर काढून टाका. देवघरात अनावश्यक वस्तूंचा पसारा होऊ देऊ नका. आणि हे करताना मनात विचार करा, जसं मी माझं देवघर स्वच्छ करत आहे, तसंच माझा मनातला राग, चिंता आणि नकारात्मक विचारही हळूहळू दूर जाऊ देतं. ही प्रार्थना कुठल्याही मोठ्या विधीपेक्षा मनात जास्त आधार देऊ शकते. मंडळी, त्यानंतर देवघरात दिवा लावा. दिवा लावताना घाईघाईने फक्त दिवा लावून निघून जाऊ नका. शक्य असेल तर 2 मिनटं तिथे शांत उभं राहा. डोळे बंद करा आणि फक्त मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू दे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि शांतता मिळू दे. आमच्याकडून कोणाचं वाईट होऊ नये आणि आमच्यावरही कोणाचं वाईट होऊ नये. हे जे आमच्या हिताचं आहे तेच घडू दे. मंडळी, प्रार्थना करताना मोठमोठे शब्द वापरण्याची गरज नाही. देवाला आपल्या मनातलं खरं काय आहे ते सांगणं महत्त्वाचं. आता श्रावणात भगवान शिवाची भक्ती केली जाते. अनेक भक्त सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात, मंदिरात जातात. तुम्हाला शक्य असेल आणि तुमच्या घरच्या परंपरेत असेल तर श्रद्धेने पूजा करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा करताना दुसऱ्यांशी तुलना करू नका.
त्यांनी एवढी पूजा केली, मी एवढी केली नाही, त्यांनी एवढा खर्च केला, मी करू शकत नाही, असं अजिबात मनात आणू नका. देवापुढे तुमची क्षमता नाही, तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला मोठी पूजा करता येईल, दुसऱ्याला फक्त एक दिवा लावता येईल, तिसऱ्याला व्यक्तीला फक्त 2 मिनिटं नामस्मरण करता येईल, पण त्या 2 मिनिटातून मनापासून घेतलेलं देवाचं नावही त्या व्यक्तीसाठी मोठं समाधान देऊ शकतं. आता मंडळी, श्रावणात आणखी एक सुंदर गोष्ट आपण करू शकतो. घरामध्ये शक्य असेल तर रोज संध्याकाळी काही मिनिटं सगळ्यांनी मिळून देवाचं नाव घ्यावं. घरातील सगळी माणसं जमली नाहीत तरी काही हरकत नाही, तुम्ही एकटे असाल तरी चालेल. श्री स्वामी समर्थ हा नामजप करा. किती वेळ कराल यासाठी ठराविक मोठा नियम स्वतःवर लादण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार करा. 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा तुम्हाला जितका वेळ शक्य आहे तितका. कारण भक्तीमध्ये जबरदस्ती नसावी, भक्ती मनाला शांत करण्याची असावी. आता एक गोष्ट सांगते. आपण अनेकदा घरामध्ये एखादी अडचण आली की लगेच म्हणतो, काहीतरी उपाय करा. पैशाची अडचण असेल तर उपाय, घरात भांडण असतील तर उपाय, मनावर ताण असेल तर उपाय, काम होतं नसेल तर उपाय. पण कधीकधी आपल्या बाहेरच्या उपयोगापेक्षा आपल्या घरातील वातावरण बदलण्याची जास्त गरज असते. म्हणून या श्रावणात एक छोटा नियम करून पहा. शक्य तितकं घरामध्ये कटू बोलणं कमी करा. एखादी व्यक्ती चुकली तर लगेच मोठ्याने ओरडण्याऐवजी 2 मिनिटं शांत राहा. घरातल्या मोठ्या व्यक्तीचा आदर करा. मुलांशी प्रेमाने बोला. आणि एखाद्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावले असेल तर शक्य असेल तितकं संवादाने गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न करा. ही सुद्धा एक प्रकारची श्रावणातील भक्तीच आहे. कारण देवासमोर दिवा लावून बाहेर एखाद्या मनाला दुखावणारे शब्द बोलणे यापेक्षा देवासमोर दिवा लावून एखाद्याशी प्रेमाने 2 शब्द बोलणे हे जास्त सुंदर आहे. आता आपण येऊया या छोट्या उपायाकडे, ज्याची मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं. मंडळी, यासाठी तुम्हाला एक स्वच्छ नारळ घ्यायचा आहे. नारळ शक्यतो स्वच्छ असावं. तो देवघरासमोर किंवा तुमच्या पूजेच्या जागी ठेवा. त्यावर थोडीशी हळद कुंकू लावा. तुमच्या घराच्या परंपरेनुसार त्याला फूल अर्पण करा. आता त्या नारळाकडे पाहत काही क्षण शांत बसा. आणि इथेच या उपायाचा खरा भाग सुरू होतो. तुमच्या मनात तुमच्या घरासाठी जी चांगली इच्छा आहे ती देवासमोर मांडा. पण फक्त मला हे मिळू दे, ते मिळू दे एवढंच म्हणू नका. असं म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरामध्ये प्रेम राहू दे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी राहू दे. आमच्या हातून चांगली कामं घडू दे. आमच्या घरातील अडचणींना समोर जाण्याची शक्ती आम्हाला दे. आमच्या मनातील भीती कमी कर. आमच्या घरामध्ये समाधान आणि शांतता राहू दे. आणि आमच्यासाठी जे योग्य आहे तेच घडू दे. मंडळी, ही प्रार्थना करताना मनापासून करा. त्यानंतर काही वेळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. नारळ किती दिवस ठेवायचं, त्याचं काय करायचं हे तुमच्या घरच्या परंपरेनुसार करा. काही जण पूजेचा नारळ नंतर प्रसाद म्हणून वापरतात, काही जण मंदिरात अर्पण करतात. तुम्ही जे करता ते श्रद्धेने आणि स्वच्छतेने करा. या गोष्टीला चमत्कारिक हमी समजू नका. हा श्रद्धेचा संकल्प आहे. देवासमोर बसून मनातील चिंता व्यक्त करण्याची आणि सकारात्मक विचार करण्याची एक सुंदर पद्धत आहे. आणि मंडळी, मला वाटतं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आपण उपाय करतो, पण त्याबरोबर आपली कृतीही बदलली पाहिजे. जर घरात पैशाची अडचण असेल तर देवाचं नाव घेण्याबरोबर खर्चाचा विचार करा. बचत करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची चिंता असेल तर प्रार्थनेबरोबर योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. घरातील नात्यांमध्ये समस्या असतील तर देवाचं स्मरण करण्याबरोबर एकमेकांशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र असेल पाहिजे. फक्त उपाय करून सगळं आपोआप बदलेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा देव आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि त्या मार्गावर चालण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना अधिक सुंदर आहे. आता श्रावण आणखी एक गोष्ट करा. संध्याकाळी देवघरात दिवा लावल्यानंतर घरात काही क्षण शांतता ठेवा. टीव्हीचा आवाज, मोबाईलचा आवाज, सततीची घाई यातूनही काही मिनिटं दूर राहा. सगळ्यांना ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतः काही मिनिटं शांत बसा.
दिव्याकडे पहा, मनात स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यात खरंच मला काय हवं आहे? कधीकधी आपल्याला वाटतं पैसा मिळाला की सुख मिळतं, पण काही काळाने लक्षात येतं की पैसा असूनही मन शांत नाही. मग वाटतं मोठं झालं की सुख मिळेल, घर मोठं होतं पण चिंता तिथेच असतात. मग वाटतं सगळे लोक माझ्या म्हणण्यानुसार वागले की सुख मिळेल. पण मंडळी, दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याला सुखाची खरी जाणीव होईल. म्हणून या श्रावणात देवाकडे एकच गोष्ट मागा, स्वामी, परिस्थिती बदलण्याची शक्ती असेल तर ती दे, आणि परिस्थिती लगेच बदलता आली नाही तर ती शांत मनाने स्वीकारण्याची शक्ती दे. ही प्रार्थना खूप मोठी आहे. आता आणखी एक सुंदर गोष्ट, श्रावणात शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, एखाद्या प्राण्याला पाणी ठेवा, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा, घरातील आईवडिलांना किंवा मोठ्या व्यक्तींना प्रेमाने नमस्कार करा. कारण आपण देवाला फुलं वाहतो, पण देवाच्या लेकरांना मदत केली तर त्या कृतीतूनही भक्तिभाव आहे. मंडळी, देवाला फक्त मंदिरात शोधू नका. देवाला आपल्या वागण्यात शोधा, आपल्या शब्दांमध्ये शोधा, आपल्या कृतीमध्ये शोधा, आपल्या घरातील प्रेमामध्ये शोधा. आणि म्हणून या श्रावणात मी तुम्हाला मोठमोठे उपाय सांगण्यापेक्षा काही छोट्या गोष्टी करण्यास सांगत आहे. देवघर स्वच्छ ठेवा, दिवा लावा, नामस्मरण करा, मनापासून प्रार्थना करा, घरात प्रेमाने बोला, शक्य असेल तिथे गरजूंना मदत करा. आणि नारळाचा जो भक्तिमय संकल्प आहे आपण पाहिला आहे तो श्रद्धेने करा. मंडळी, आणखी एक गोष्ट सांगून हा व्हिडिओ पुढे नेते. कधीकधी आपल्या मनात प्रश्न येतो, मी इतकी भक्ती करते, इतकी पूजा करते, तरी माझ्या आयुष्यात अडचणी का आहेत? हा प्रश्न चुकीचा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असा प्रश्न येतो. पण देवाची भक्ती म्हणजे आपल्या आयुष्यात कधीच अडचण येणार नाही असा करार नाही. भक्ती म्हणजे अडचण आली तर त्या अडचणीसमोर उभं राहण्याची ताकद मिळते. मन तुटलं तर पुन्हा उभं राहण्याची शक्ती मिळते. चिंता आली तर आशा टिकून राहणं, आणि संकटातही आपण चुकीचा मार्ग न निवडता योग्य मार्ग निवडणं, हीच खरी भक्ती आहे. म्हणून या श्रावणात जर तुमच्या आयुष्यात एखादी अडचण असेल तर घाबरू नका. स्वामींचं नाव घ्या, शांतपणे परिस्थितीचा विचार करा. जिथे तुमच्याकडून प्रयत्न होऊ शकतात तिथे प्रयत्न करा, आणि जिथे तुमच्या हातात काही नाही तिथे देवावर श्रद्धा ठेवा. मंडळी, शेवटी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. तुम्ही जिथे असाल तिथे 2 क्षण शांत बसा, डोळे बंद करा, मनात श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा, आणि माझ्या पाठोपाठ मनात म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, या श्रावण महिन्यात माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू दे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी, निरोगी आणि समाधानी राहू दे. आमच्या घरातील गैरसमज दूर करण्याची बुद्धी आम्हाला दे. रागावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती दे. संकटांना समोर जाण्याची धैर्य दे. आमच्या हातून चांगली कर्म घडू दे. कोणाचं वाईट करण्याचा विचार आमच्या मनात येऊ देऊ नको. आणि आमच्या आयुष्यात जे काही घडेल त्यातून योग्य मार्ग निवडण्याची शक्ती आम्हाला दे. श्री स्वामी समर्थ. मंडळी, एवढीच मनापासून प्रार्थना. आणि जर तुम्ही आजपासून हा छोटासा संकल्प करणार असाल तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ असं लिहा. कारण कधीकधी एका छोट्याशा नामस्मरणाने आपल्याला स्वतःच्या मनाला आधार मिळतो. तुमच्या घरात सुख शांती राहो, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहो, तुमच्या आयुष्यातील अडचणी समोर जाण्याची शक्ती तुम्हाला मिळो, आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो, हीच मनापासून प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा, आणि अशाच भक्तिमय, घरगुती आणि सकारात्मक विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. तोपर्यंत एकच नाम, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.